होती। खरं तर हा टेक्निकल मुद्दा आहे। हाही नोटीस माझ्या हातात शेवटच्या काही मिनिटात दिली नाही तर मी तुम्हाला नक्की काय म्हटलं हे सगळं वाचून, कारण 11 पानांची ही ऑर्डर आहे, ही वाचून तुम्हाला मी दाखवली असते। त्यात काय काय म्हटलं आहे, त्यांनी काय काय आक्षेप घेतलेत, त्याला आम्ही काय काय उत्तरं दिलीत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे स्वतः मिनिस्ट्रीने आपल्या ऑर्डरमध्ये म्हटलं आहे की तुम्हाला 30 दिवसाचा वेळ आहे करेक्टिव्ह मेजर घेण्याचा। म्हणजे ही कारवाई नक्कीच फार मोठा काही आमच्याकडनं गुन्हा घडला होता की जो करेक्टच करता येणार नाही आणि ज्याच्यासाठी 30 दिवस एका चॅनलला आपलं तोंड बंद ठेवण्यात येण्याचे आदेश देण्यात यावे। इतकी जर ही मोठी कारवाई असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला करेक्टिव्ह ॲक्शन करण्याची संधी दिली नसती। पण अर्थात जसं मी म्हटलं की आभारी आहोत आपण, आम्हाला ही संधी दिलीत की करेक्टिव्ह मेजर्स घ्या आणि त्यानंतर तुमचं लायसन्स पुन्हा आम्ही करा। आम्ही नक्कीच ते करू, पण तत्पूर्वी देखील 30 दिवसांच्या आधी आम्ही कायदेशीर मार्ग जे आमच्या समोर आहेत ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू। पुण्याला जायचं मला चंद्रशेखर, पुण्यातली जनता काय म्हणते, पुण्यातले लोकशाहीला मानणारे लोक काय म्हणतात? सर, मी सध्या पुण्यातील हडपसर परिसरामध्ये आहे आणि आपण माझ्या पाठीमागे काही पुणेकर नागरिक आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। लोकशाही 30 दिवसासाठी बंद करण्यात आलेले आहे, लायसन रद्द केले, काय भावना? वास्तविक पाहता आम्ही रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते आहोत। जरी आम्ही महायुतीचा घटक जरी असलो तरी लोकशाही ही एक निर्भीड पत्रकारिता करणारं महाराष्ट्रातील हे एकमेव मराठी चॅनल आहे, ज्यांनी अनेक वेळा असत्य गोष्टी जनतेसमोर आणि जगासमोर आम्ही सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। गेल्या अनेक वर्ष महिन्यापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर सत्तेतला असो विरोधातला असो चुकीच्या गोष्टी जनतेसमोर आणून समाजाला न्याय देण्याचं काम गेली अनेक वर्षी लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाही चॅनल हे निर्भीडपणे आणि स्पष्टपणे या ठिकाणी करतं। आणि आत्ताच आम्हाला सोशल मीडियातील समाज माध्यमातून कळतंय की लोकशाही सारख्या निर्भीड पत्रकारितेच्या चॅनलवरती 30 दिवसासाठी एक बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या माहिती आणि प्रसार राज्याच्या देशाच्या माहिती आणि प्रसारण खात्याने घेतलं। वास्तविक पाहता हे संविधानाच्या मार्गाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला हा घाला आहे। कारण आमच्या म्हणण्यानुसार असं आहे की दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता असलेल्या एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून जर सत्तेवर कोणी बोलत असेल तर त्याची गळचेपी करण्याचं काम या व्यवस्थेच्या माध्यमातून होते। आणि आम्ही रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सत्तेत जरी असलो तरी आम्ही संविधानाचे पुरस्कर्ते आहोत। एखाद्या व्यक्तीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य छिनवून घेणं, एखाद्या व्यक्तीला सत्य बोलण्यापासून वंचित ठेवणं हा सुद्धा एक त्याचा अधिकार डावलण्याचा हा प्रकार आहे। म्हणून माझी विनंती सरकारला आहे की लोकशाही एक निर्भीड चॅनल आहे, एक सत्य दाखवणारं चॅनल आहे। या चॅनलच्या माध्यमातून गोरगरीब, दीन, दलित, वंचित, शोषित, पीडित या सर्वांचे प्रश्न या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून एक लोकशाही चॅनल सोडवते। म्हणून माझी केंद्र सरकारला आणि त्यांच्या प्रसार माध्यम या मंत्रालयाला विनंती आहे की लवकरात लवकर लोकशाही चॅनलवर घातलेली बंदी उठवावी आणि पुन्हा त्यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पुन्हा त्यांना संधी द्यावी। काय सांगाल, काय भावना? लोकशाही चॅनेलचा जो माहिती प्रसारण मंत्रालयाने लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतलाय ही लोकशाहीची गळचेपी असून ही भारतीय लोकशाहीची एक गळचेपीच आहे। त्याच्यामुळे आम्ही या माहिती प्रसारण मंत्रालयाचा जाहीर निषेध करतोय आणि या संबंध महाराष्ट्राची जनता लोकशाही असे चॅनल आहे, सर्व सत्य दाखवणारे आहे, जो परिस्थिती जी सत्य परिस्थिती दाखवणारी लोकशाही आहे। तेव्हा आमचं म्हणणं एकच आहे, याच्यावरती बंदी उठवावी एवढंच बोलतो। सर, आपण पाहिलं की पुणेकर नागरिक जे आहेत ते बंदी उठवावी अशी मागणी जी आहे ते सध्या करताना दिसत आहेत। धन्यवाद चंद्रशेखर, पुणेकरांची भूमिका आपल्या समोर मांडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।